नवीन गोष्टीचा शुभारंभ करण्यासाठी आपण नेहमी नवीन दिवसाची किंवा नवीन सणाची वाट पाहतो। कारण नवा सण हा दिवस, मुहूर्त व नवीन उत्साह आणत असतो। त्यामध्ये तर गुढीपाडवा हा सण नवीन वर्ष घेऊन येत असतो। नवीन साथ, नवीन ऊर्जा, नवीन आकांक्षा घेऊन येणारा हा सण असतो। त्यामध्ये मराठी नववर्ष जो धर्म, कर्म, चांगले विचार घेऊन येत असतो। 30 मार्च गुढीपाडव्याच्या सणा दिवशी काही राशींना याचा खूप मोठे फळ मिळणार आहे। यावेळी तुम्हाला खूप चांगल्या वार्ता मिळणार आहेत, काही बदल होणार आहेत राशींमध्ये। तर कोणत्या त्या भाग्यशाली राशी असणार आहेत ते आपण जाणून घेऊयात एकदम सोप्या आणि ठळक भाषेमध्ये। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला लाईक करा। मेष राशीचा ग्रह मंगळ असतो। ही रास अग्नितत्वांची असते। या राशीचे जातक स्वभावाने अत्यंत चंचल, उत्साही आणि ऊर्जेने भरलेले असतात। याचा शुभ रंग लाल अथवा केशरी मानला जातो। या जातकांना आपल्या चालू आयुष्यामध्ये पैशाचा म्हणजेच धनाचा लाभ होणार आहे। धनामध्ये बढती दिसत आहे व व्यवसायात इन्व्हेस्टमेंट केली असेल तर योग्य ते रिटर्न्स तुम्हाला मिळतील असे योग आहेत। आपल्या परिवारामध्ये आनंदाचे क्षण अनुभवाल। आरोग्य देखील मध्यम राहील। योग्य आहार घ्या। दुसरी रास कर्क, आरोग्य सुधारणार हे दिसून येत आहे। कोणत्या प्रकारचे दुखणे असेल, पायदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी या समस्या असतील तर तुम्हाला या दिवसांमध्ये बरे वाटू शकेल। आपल्याला पारिवारिक सहवास खूप आवडतो। आनंदाचे क्षण, आठवणी तुम्हाला अनुभवता येतील। सकारात्मक ऊर्जा प्रबळ होईल। तसेच तुमच्यासाठी पांढरा म्हणजे श्वेत, चंदेरी, निळा रंग शुभ मानला जातो व तुम्ही भावनिक आणि संवेदनशील असता। त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या व इतरांकडून तुम्हाला त्रास होऊ देऊ नका हा सुद्धा विचार करा। तिसरी रास म्हणजे वृश्चिक रास। या राशीच्या जातकांना तुमच्या करिअरमध्ये व व्यवसायात चांगले यश लाभ होईल। पारिवारिक सहकार्य मिळणार आहे। विद्यार्थ्यांसाठी उन्नतीचा काळ आहे व त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये वादाचे कारण अजिबात बनू नका हा सल्ला तुम्हाला दिला गेला आहे। या राशीच्या जातकांचा स्वभाव म्हणजेच गुण थोडा आक्रमक, तीव्र व गूढ रूपाचा असतो। त्यामुळे यांचे शत्रू देखील असू शकणार आहे। चौथी रास ही सिंह रास आहे। ही रास अग्नितत्वांची आहे। शुभ रंग हा सोनेरी व पिवळा असणार आहे व या जातकांचा मूळ स्वभाव म्हणाल तर स्वतःवर विश्वास असतो। निडर तसेच दयाळू ही रास असते। या राशीच्या जातकांना गुढीपाडवा खूप लाभदायक असणार आहे। या राशीचे जातक फार ऊर्जा स्तोत्रांनी भरलेले असतात। अनेक वेळा मोठे निर्णय घेतात व त्यामध्ये यशस्वी देखील होतात। मेहनती असतात, स्वतःच्या हक्कासाठी लढत असतात व यशस्वी सुद्धा होतात। तर या राशी आहेत ज्यांना हा सणाचा दिवस लाभ देऊन जाणार आहे। परंतु त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने व उत्स्फूर्त असायला हवे। आमच्याकडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेअर करा। माहिती आवडली असल्यास लाईक करा। कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता। या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे। त्यामुळे कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका।